आग्र्याहून सुटका. नगर कैदेत मुख्यतः महाराज होते. महाराजांच्या सेवकांना, शंभूराजांना व अन्य मंडळींना बाहेर जाण्यास बंदी नव्हती. महाराजांनी आपली संपूर्ण सेना व लवाजमा राजगडाकडे परत पाठविलेला होता. मोजकी मंडळी जवळच ठेवली होती. येथून सुटण्याचा योग्य मार्ग महाराज पाहत होते. इतक्यात त्यांना एक कल्पना सुचली. तो श्रावण महिना होता. श्रीकृष्ण जन्माचा मोठा उत्सव उत्तरेत होत असतो हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. त्यानिमित्तानं महाराजांकडून बादशाच्या परवानगीने रोज मिठाईचे पेठारे फकीर, बैरागी यांसारख्या लोकांना वाटण्यासाठी बाहेर पडू लागले. 17 ऑगस्ट 1666 शुक्रवार होता आणि शुक्रवारी ही सगळी इस्लामी मंडळी नमाज पढण्यासाठी जाते. बादशाह व सर्व अधिकारी जुम्मा मस्जिदीत नमाज पढण्यासाठी गेलेले होते. ती वेळ साधून महाराज शंभूराजांसह पेटाऱ्यातून युक्तीने बाहेर पडले. हिरोजी फर्जंद महाराजांच्या जागी झोपून राहिलेले होते. त्यामुळे महाराज बाहेर पडल्याचे कुणालाच कळले नाही किंवा त्याची कुणालाही शंका आली नाही. कवी कलश आणि कायस्थ सक्सेना हे 2 उत्तर भारतीय पुरुष महाराजांनी आपल्या सेवेत ठेवलेले होते. ते त्या परिसरातील असल्यामुळे त्यांना तिथली उत्तम माहिती होती. गावाबाहेर 3 कोसावर पेठारे आले. तेथे घोडे सिद्ध ठेवण्यात आलेले होते. त्यावर स्वार होऊन शंभूराजांसह महाराज मथुरेकडे निघाले. कवी कलश, कायस्थ सक्सेना, निराजी पंत, दत्ताजी पंत, बाजीजेदे ही सगळी मंडळी मथुरेस आली. मोरोपंत पेशव्यांची बहीण मथुरेस काशीपंतांना दिलेली होती. तेथे सर्व मंडळी धडकली. शंभू महाराजांना काशीपंतांकडे ठेवून शिवाजी महाराज निराजीपंत यांच्यासह बैरागी वेशात राजगडास सुखरूप परतले. इथे समर्थ रामदासांचा जो रामदासी पंथ आहे तो शिवाजी महाराजांना उपयोगात आला. इकडे महाराजांचे उर्वरित सेवक वर्ग हिरोजी फर्जंद, त्र्यंबक पंत, रघुनाथ पंत या मंडळींना आग्र्याहून सुखरूप बाहेर काढण्याचे काम कवी कलश आणि कायस्थ सक्सेना करणार होते. त्यासाठी नियोजनबद्ध गुप्त जागी ते वाट बघत बसलेले होते. पण महाराजांना मार्गी लावून परत येईपर्यंत महाराज पळून गेल्याची बातमी सगळ्या आग्र्यात आगीसारखी पसरली. शहराची नाकेबंदी करण्यात आली आणि कसून शोध करण्यात आला. तेव्हा वरील सर्व मंडळी सापडली. त्यांचा खूप छळ करण्यात आला, पण कुणीही तोंड उघडले नाही आणि शिवाजी महाराजांबद्दल देखील काही सांगितले गेले नाही. महाराजांची मुक्तता होऊन ते सुखरूप राजगडावरती आल्यामुळे राजगड आनंदाने डोलत होता. परंतु महाराजांनी शंभूराजांचे वाटेत निधन झाले अशी कुंडी पिकवून दिलेली होती. त्यांचे आध्वदेहिक सुद्धा केलेले होते. त्यामुळे ही बातमी आग्र्याला पोचून शंभूराजांचा शोध कोणी घेतला नाही आणि नसता सासनमीरा त्यांच्या मागे लागला नाही. इथे शिवाजी महाराजांची कल्पकता लक्षात घेण्यासारखी आहे. महाराजांनी राजगडावर परत येताच मथुरेला दूत पाठवले आणि शंभूराजांना घेऊन दक्षिणेस येण्याची काशीपंतांना सूचना केली. 9 वर्षाच्या शंभूराजांना बरोबर घेऊन कृष्णाजी पंत, लक्ष्मीबाई आणि त्रिमाल पंत पिंगळे दक्षिणेस यायला निघाले. वाटेत शंभूराजे हे आपलेच पुत्र आहेत असे त्यांनी त्यांना वागविले. मराठ्यांचा मुलगा या ब्राह्मण कुटुंबात कसा असं कुणालाही वाटून दिलं नाही. शिवाय मथुरेच्या वास्तव्यात कृष्णाजी पंतांनी संस्कृत स्त्रोते तसेच संस्कृत व्याकरणही त्यांच्याकडून घोकून घेतलेले होते. शंभूराजांना तेव्हापासूनच संस्कृत भाषेची गोडी लागलेली होती. त्यामुळेच पुढे जाऊन संस्कृत भाषेमध्ये काव्यसुद्धा संभाजी महाराज करू शकले आणि वधूमुश्रम नावाचा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथसुद्धा आहे. 2 महिने पायी प्रवास मजल दरमजल करीत 20 नोव्हेंबर 1666 ही मंडळी राजगडावर येऊन पोहोचली. शंभूराजे सुखरूप परतलेले पाहून त्यांच्या सापत्न मातांना आणि विशेष म्हणजे जिजाऊ माँसाहेबांना आनंदाचे भरते आले. शिवरायांच्या धीट कल्पकतेचा इथे सर्वांनाच प्रत्यय आला होता. सारा राजगड आनंदाने नाचू लागलेला होता. शंभूराजांच्या जीवनातील हा 8 महिन्यांचा कालखंड त्यांना खूप काही शिकवून गेला. त्यापैकी 5 महिने तर ते प्रत्यक्ष महाराजांच्या सहवासात राहून राजकीय तालीम घेत होते. महाराजांचे शौर्य, धैर्य, कल्पकता, वैभव, वैराग्य, राजकारण, गनिमी कावा
स्वकीय परकीय श्रेष्ठ कनिष्ठांची वागणुकीची रीत हे लाख मोलाचे शिक्षण शंभूराजांना याच अवधीत मिळाले. त्याचबरोबर सामान्य मध्यमवर्गीयांचे जीवन साधेपणा, धर्मनिष्ठता, आचारशुद्धता, पापविरुता, ज्ञानलालसा यांसारख्या गोष्टी त्यांना सानुभव शिकायला मिळाल्या. अर्थात यामुळे 9 वर्षाचा बालक विचाराने व अनुभवाने प्रौढ झालेला दिसला. तर हा होता धर्मवीर या शृंखलेमधील 3रा भाग, आग्र्याहून सुटका. आग्र्याहून सुटका होत असताना संभाजी महाराजांना स्वतःचे वडील हे परकीय आणि स्वकीय यांच्या बाबतीत कशा पद्धतीने आचरण करतात, त्यांची कल्पकता, बुद्धी कशा पद्धतीने ते वापरतात, याचा सरळ प्रत्यय संभाजी महाराजांनी 9 वर्षाचे असतानाच घेतला. आजसाठी एवढंच. पुन्हा पुढच्या भागात भेटू. जय हिंद, जय भारत, वंदे शिवराय, जय शंभूराजे.